झाली. विरोध भक्तीला सुरुवात करून अरे तू या शंभू महादेवतेला जिंकून घेतले. म्हणते तेव्हा तुझी पहिली ती कसोटी, तुझा माझा झालेला संघर्ष म्हणते एक प्रकारे तू माझी घेतलेली कसोटी होय. होय मग तू घेतलेल्या कसोटीत मी खऱ्या अर्थानं जर का उत्तीर्ण झालो असेल तर सांग देवा इच्छा पूर्ण करणारी कशी. भक्तानं भक्ती केल्यानंतर त्या भक्ताला जर का इच्छित वरदान किंवा इच्छा जर का त्या भक्ताच्या देवतेला पूर्ण केली असेल तर देवळी सगळ्याचा अधिकार आम्हा देवतांना पटत नाही. म्हणूनच तुझी इच्छा मी पूर्ण करतोय. तुला वरदानच हवंय ना, मग तुला वरदान मी देतोय. आई हे अंधकार ईश्वर आतापर्यंत घडलं नाही, याच्या पुढेही घडणार नाही. असं जर का घडलं असेल तर तू अजिंक्याने अमर. ऐकूयात. काय दिवसा जर का रात्र झाली असेल, हे अंधकासुरा दिवसा जर का रात्र झाली असेल, त्या रात्रीच्या समयी त्या भयानक रात्री जर का मानव कन्येबरोबर सामोपचाराने जर का तू लग्न केलंस, झालास तू तू दाखविलेल्या मार्गाचं अवलोकन करून नक्कीच माझ्या मृत्यूवर मात मी माझ्या जीवनात पण हे लक्षात ठेव, वरदान पूर्ण केलं असल्यावेळी जर का कदाचित जर का तुझ्यात अविचार घडला, अधर्म घडला, तर तुझा शेवट हा देव कळेल. अशी मी वेळा देणार नाही. फक्त तुझा आशीर्वाद माझ्या मागे असू द्या. तुझ्या आशीर्वादाच्या योग्य करून निघालो. विश्वास असं केव्हा खंडारच नाही आणि तो अजिंक्याने अमर होणार नाही. पण तू कोणत्या रीतीने आणि कसा वागतोय हे ध्यान मन समाधानी झालं. अरे तुझं माझं नातं आहे ते गुरु शिष्यांचं नातं, आणि त्यावेळी नारायण नामाची ध्वनी ऐकल्याने आमचं मन समाधानी झालं. पण मला एक सांगेल, देवतांचं दैवी तत्व या विश्वामध्ये राखण्यासाठी, छजनाचा उद्धार, दुष्ट धार्मिकांचं हनन करण्यासाठी स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या तीन तळात तुझी भ्रमंती चालू असते. मग क्षणभर ती भ्रमंती बाजूला येऊन या कैलासापर्यंत जो आगमन झालं, सहज की मुद्दा. पिताजी, मी जो इथपर्यंत आलोय ना तो सहज नसून मुद्दा मला यावं लागले. मग त्यावरती तू मुद्दा मलास, त्यावरती नक्कीच काही ना काहीतरी कारणे असणार. मग ते कारण जाणून घेण्याची जिज्ञासा तुझ्या या देवाला लागली. पिताजी, देवादेव महादेव तुम्ही आहात, सर्व काही जाणतात, तरी सुद्धा माझ्या मुखातून ऐकायचं असेल तर ऐका. मी जो आलोय तो मृत्यू लोकात. काय मृत्यू लोक? भूलोकातून. अरे पवित्र लोक, अरे भूलोक ऐकाच मन समाधानी झालं आणि का होणार नाही. बरोबर आहे. अरे देवादी भक्त, भक्तादी देव, नक्की हे जे नातं आहे ना, हे नातं चिरकाल राखण्यासाठी ज्याप्रमाणे मरत मानव सिद्ध होत आहेत, होईना त्याचप्रमाणे आम्ही देव देवता सुद्धा सिद्ध होतो. मानवाची देवताची भक्ती करावी, देवताची मानवाची इच्छाकांक्षा पूर्ण करावी, महाराज अशा पवित्र आणि पुण्य लोकातून तुझं आगमन झालं.
मग सांगे नारदा काय? हो लोकांच्या ठिकाणी वास्तव्य करणारे सारे माझे शिवभक्त शेण कुशल नारायण नारायण अरे, पिताजी अरे रे 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 ए नारदा, नका विचारू नका हा. कारण आहे असं कोणतं कारण? तुम्ही विचारता देवाधीन भक्त आणि भक्ताधीन देव काय विचार? देव आणि भक्त यांचं नातं चिरकाल टिकायला हवंय पण आता काही वाटत नाही हो कलंक लागतोय तुमच्या दैवी तत्वाला आता त्यांचं आणि आपलं दैवी तत्व या विषयावर आवाज येत राखलो काय उपयोग नव्हे काय भक्त राहिले संकट देव देवताने अनेक रूप धारण करून दूर केली हा मग असं असताना तुझ्या मुखावटे अशा त्याचे शब्द आगत का बाहेर पडताय नाही 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 माझ्या मुखातून नाही होय. जे मी तिथं ऐकलं जे मी पाहिलं तेच मी तुम्हाला सांगण्यासाठी आलोय मग कोण देवताला दूषण देतोय त्याचं फक्त नाव कदर त्या वैराचं सेवन करण्यासाठी हा हा कैलाशी नारायण नारायण मग पिताजी ऐका एवढंच नव्हे तर पहा मृत्यू लोकांच्या ठिकाणी निरीक्षण करा पहा तो तुमचा भक्त एकेकाळी तुमचा भक्त होता ब्राह्मण घराण्यात त्याचा जन्म झाला तो म्हणजे नाव त्याचं शिवा शिवा एवढंच नव्हे तर त्याची माता पिता एकनिष्ठतेने तुमची भक्ती केली पण आता त्या शिवासमोर तुमचं नाव घेतलं असेल धिक्कार धिक्कार करतोय शिवनामाचा हे नारदा ए भडंग भिकारी वाईट वाटतं कळू लागल्या दिवसापासून त्याच्या जन्मल्याच्या माता पिताला नव्हे तर त्यानं माझी सदैव भक्ती केली भक्ती केली असं असताना तो भक्ती सोडून या शिवाला दूषण देतोय याला कारण सांग, असं काय चुकलं माझं याला कारण एकच आहे अहो त्याच्या डोळ्या देखत त्याचे माता पिता निवर्तले अनाथ झाला आणि म्हणून तो शिव तत्वाला दूषण देतोय ओ नशिबाचा खेळ नशिबाचा असू दे पण त्याला ते नशीब कुणाला चुकलं नाही बरोबर आहे त्याच्या नशिबात ज्याप्रमाणे होतं त्याप्रमाणे घडलंय आणि असं असताना आज तो मला दूषण देतोय हो माझा एक भक्त वाया जातोय वाया जातोय हो माझे भक्त मला या विश्वात प्रिय आहे होय ना मग वाया गेलेला माझा भक्त शिवा या शिवाला मार्गावर आणण्यासाठी बरोबर आहे अपप्रचार करतोय शिवनामाचा आणि तो का करतोय का हे करतोय जाणून घेण्यासाठी तुम्ही जाणून घ्या